लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। इगतपुरीच्या घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सातुर्ली फाटा येथे अर्भक सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। सदर बालक नरबळी प्रकरणाशी संबंधित आहे का अथवा नरबळीसारख्या अंधश्रद्धेचा भाग आहे का याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी एल्गार कष्टकरी संघटनेने केली आहे। ही घटना काल सकाळी घडली। आवळी ग्रामपंचायत सदस्य काळू वाघ हे त्यांच्या मुलांना शाळेत घेऊन जात असताना त्यांना अर्भकाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला। त्यांनी तात्काळ वाहन थांबवले आणि परिसरात पाहणी केल्यावर त्यांना एका ठिकाणी स्त्री जातीचे अर्भक सापडले। श्री वाघ यांनी तात्काळ पोलीस पाटील पंडित गोविंद भगत यांना माहिती दिली। भगत यांनी घोटी पोलीस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली। या भागात यापूर्वीही अशा घटना घडलेल्या असून त्या पार्श्वभूमीवर बालकाला फेकण्यामागे नरबळी अथवा अंधश्रद्धेचा हेतू तर नाही ना, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे। एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने संबंधित घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। या ठिकाणी घोटी पोलीसच्या हद्दीमध्ये स्त्री जातीचं अर्भक आढळून आल्याने या भागामध्ये खळबळवाणी उडालेली असून हे अर्भक नक्की का फेकलं गेलं, या पाठीमागे काही नडबडीचाही प्रकार आहे का अशी शंका येते। कारण या भागामध्ये यापूर्वी देखील नडबडीच्या अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, ते आम्ही अनेकदा उघडकीस देखील आणल्या आणि त्यातलाच हा काही प्रकार आहे का तसाच काय प्रकार आहे का याचाही तपास पोलिसांनी करावा। आता सदर बाळाला उपचारासाठी घोटीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये सादर। रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.